नमस्कार, मी बशीर जमादार. स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स. फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा. हायकोर्टाकडून लगेच 2 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर. शुक्रवारी हायकोर्टात होणार जामीन अर्जावर सुनावणी. जामीन मिळाल्यानंतर सलमानला भेटण्यासाठी सेलिब्रिटींची गर्दी. घराबाहेर चाहत्यांची रीग. चाहत्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार. सोशल नेटवर्किंग साईटवर मुक्ताफळं उधळल्यानंतर गायक अभिजितची सारवासारव. रागाच्या भरात ट्विट केल्याची दिली कबुली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचे आज निकाल. केंद्र आणि राज्यातल्या सत्ता बदलानंतर स्थानिक पातळीवरही सत्ता बदल होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. पुण्यात मात्र अजित पवारांची सत्ता कायम. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंची तर बीडमध्ये धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला. पराभव झाला तर स्थानिक राजकारणात बसणार मोठा धक्का. काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे लोकसभेत जीएसटी विधेयक मंजूर. मात्र विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे काँग्रेसचा सभात्याग. आता राज्यसभेत कसोटी. ब्रिटनमध्ये आज मतदान. 6 लाखांपेक्षा जास्त अनिवासी भारतीय बजावणार हक्क. कॉन्झर्वेटिव्ह आणि लेबर पार्टीमध्ये चुरशीची लढत. राज्य सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांचं वितरण. सिंधुताई सपकाळ यांना समाजभूषण पुरस्कार. डिक्कीचे मिलिंद कांबळे, पत्रकार येदू जोशी यांना समता गौरव पुरस्कार. तब्बल 13 वर्षांपासून ज्या खटल्याकडे लक्ष लागलं होतं त्याचा निकाल काल लागला. 2002च्या फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानला मुंबई सेशन्स कोर्टानं काल दोषी ठरवलं. सेशन्स कोर्टानं त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली. पण हायकोर्टानं त्याला 2 दिवसांचा अंतरिम जामीन सुद्धा मंजूर केला. या जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत त्याला अटक करू नये असे आदेश हायकोर्टानं दिलेत. आता हायकोर्टात पुढची सुनावणी शुक्रवारी म्हणजे उद्या होणार आहे. सलमान घरी परतल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या घरासमोर शेकडोंच्या संख्येने त्याचे चाहते उपस्थित होते. सलमानच्या शिक्षेची सुनावणी झाल्याबद्दल अपघात पीडितांच्या कुटुंबियांना मात्र न्याय मिळाल्याचं समाधान नव्हतं. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नुरुल्ला शेख यांच्या कुटुंबियांना अजूनही कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यांना मदतीचं आश्वासन मिळून सुद्धा कोणतीही मदत झालेली नाही असा दावा त्यांनी केलाय. मोहम्मद कलीम यांनीही सलमानला शिक्षा मिळून काहीच फरक पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या शिक्षेमुळे आमचं पोट भरणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. या अपघातामध्ये त्यांच्या पायाला इजा झाली होती. काल रात्री सलमान घरी परतल्यानंतर बॉलिवूडकरांना सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला धीर दिला. सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, सुनील शेट्टी, बिपाशा बसू, पुनीत इस्सार त्याला भेटण्यासाठी काल गॅलेक्सी या त्याच्या बंगल्यावर दाखल झाले होते. संगीता बिजलानी आणि भाजप नेत्या शायना एनसी यांनी सुद्धा सलमानची काल भेट घेतली. सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांना सलमानच्या निकालानंतर मुक्ताफळं उधळलीत. ते म्हणाले, कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत ही मरेगा. रोड्स गरीब के बाप के नहीं है. मी 1 वर्ष बेघर होतो पण रस्त्यावर कधीच झोपलो नव्हतो. त्यांच्या ट्विटवरून सोशल नेटवर्किंग मीडियावर त्यांच्यावर मोठी टीका होते. त्यानंतर त्यांनी या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. फुटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खानला मिळालेल्या शिक्षेनंतर विविध स्तरांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. नागपूरमध्ये सलमानच्या चाहत्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत या निर्णयाचा निषेध केला. त्यांनी सलमान वी आर विथ यू अशा घोषणा सुद्धा दिल्या. सलमानच्या या कठीण काळात त्याला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सलमानला सेशन्स कोर्टानं दोषी सिद्ध केल्यानंतर त्याच्याशी संबंधित इरॉस इंटरनॅशनल मीडिया आणि मनधन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचे दर 6% कमी झाले. तसंही अनेक कारणामुळे शेअर बाजार काल तब्बल 723 अंकांनी कोसळला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे घसरलेले दर आणि ग्रीसवर गडद झालेलं आर्थिक संकट यामुळे शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 26,717 इतकं खाली गेला तर निफ्टी 8,100च्या खाली घसरला.
मंगळवारी झालेल्या राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकींची आज मतमोजणी होते। जवळपास सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती होत्या। नारायण राणे, धनंजय मुंडे, पतंगराव कदम, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली। आज सकाळी 8 पासून या मतमोजणीला सुरुवात होईल। जिल्हा बँकेची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली असते, त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून स्थानिक राजकारणावर चांगली पकड ठेवता येते। त्यामुळे आता जिल्हा बँकांवर कोणाची सत्ता येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये निर्विवाद सत्ता राखण्यात अजित पवारांना पुन्हा एकदा यश आलंय। काल ही मतमोजणी पार पडली। पुणे जिल्ह्यातल्या माळेगाव साखर कारखाना वगळता सोमेश्वर आणि छत्रपती साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये परंपरागत विरोधकांना धूळ चारल्यानंतर आता अजित पवारांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलंय। राज्यातल्या सुमारे 7,000 कोटी रुपयांची ठेवी या बँकेमध्ये आहेत। या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी समझोता करत अजित पवारांनी 21 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या। उर्वरित 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या सहकार पॅनलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच बंडखोर उमेदवारांचं परिवर्तन पॅनल रिंगणात उतरलं होतं। या परिवर्तन पॅनलला भाजपनं निवडणुकीच्या अंतिम क्षणी पाठिंबा देऊन अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला होता। मुंबई बँक संचालक मंडळ निवडणुकीची आज मतमोजणी होते। मुंबई बँक निवडणुकीमध्ये भाजपचे प्रवीण दरेकर यांचं सहकार पॅनल विरुद्ध शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा अशी थेट लढत होती। त्यामुळे प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळाली। मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असलेल्या प्रवीण दरेकर यांच्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेत। त्यामुळे आता या बँकेवर दरेकर पुन्हा वर्चस्व राखतात की शिवप्रेरणेला विजय मिळतो याची सर्वांना उत्सुकता लागली। सिंधुदुर्गमध्ये झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीचा आज निकाल आहे। आजच्या निकालानंतर नारायण राणेंच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे। राणे यांचं अस्तित्व संपवण्यासाठी राजन तेली यांच्या शिवसेना भाजप प्रणित सहकार वैभव पॅनलनं कंबर कसली होती। मंगळवारी जिल्हा बँकेच्या 18 जागांसाठी मतदान झालं। यामध्ये 41 उमेदवार रिंगणात होते। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 संचालक मंडळासाठी झालेल्या मतदानामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळाली। राष्ट्रवादीचे 2 गट पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत। वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना धूळ चारली होती। त्यामुळे ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक ही चुरशीची ठरली होती। यामध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव झाला तर त्यांना स्थानिक राजकारणात मोठा फटका बसणार आहे। नांदेड जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी होते। तब्बल 15 वर्षांनंतर इथं मंगळवारी मतदान झालं। त्या निवडणुकीच्या निमित्तानं अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक शेतकरी विकास पॅनलच्या नावाखाली एकत्र आलेत। त्यामध्ये सेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार नागेश पाटील आष्टीकर, चव्हाणांचे मेहुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे जिल्ह्यातले दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले। अशोक चव्हाण यांनी किसान समृद्धी पॅनलकडून आपले शिलेदार निवडणुकीमध्ये उतरवले। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अशोक चव्हाण प्रयत्न करत होते, पण त्यांचा हा प्रयत्न फसला। त्यामुळे आता नांदेडचा हा गड अशोक चव्हाण राखतात की विरोधकांच्या हातात सत्ता जाते याबद्दल उत्सुकता आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुद्धा आजच आहे। इथं 19 जागांसाठी तब्बल 53 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीमध्ये पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांचं अस्तित्व पणाला लागलंय। जयंत पाटील यांच्या शेतकरी सहकारी पॅनलमध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि मदन पाटील यांचाही समावेश आहे। तर दुसरीकडे पतंगराव कदम यांचं रयत सहकारी परिवर्तन पॅनलनं एकाकी लढा दिलाय। अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात विरुद्ध मधुकर पिचड या लढतीचा आज निकाल लागणार आहे। बँकेतल्या राजकारणामध्ये थोरात आणि विखे हे पारंपरिक विरोधक आहेत। यापूर्वी जिल्हा बँकेवर नेहमी थोरात गटाचंच वर्चस्व राहिलंय, पण यंदा थोरात गटाला शह देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत आघाडी केली। त्यामुळे युतीच्या आधारावर विखे पाटील यांचं पॅनल जिंकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये 6 जागा बिनविरोध ठरल्यानं
राहिलेल्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आजच होणार आहे. खडसेंनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला सर्व पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला सुद्धा, मात्र खडसे स्वतःच्या मुलीला बँकेचे अध्यक्ष बनवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडली. त्यामुळे खडसेंचं सहकार पॅनल विरुद्ध राष्ट्रवादीचं पॅनल अशी ही निवडणूक झाली. गेल्या वेळेला 31 जागा होत्या, त्यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून 15 जागा मिळाल्या होत्या. पण आता सहकार पॅनलला 21 पैकी 19 जागा मिळतील असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय. कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. इथे सुद्धा चुरशीचा सामना रंगला. सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेना भाजपनं आपलं बॅनर तयार केलं होतं. विशेष म्हणजे कोल्हापूरचे माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा संजय मंडलिक हे सेनेचे पदाधिकारी असून सुद्धा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या गटाशी हातमिळवणी केली होती. 147 कोटी रुपयांच्या नियमबाह्य कर्जामुळे गाजलेल्या प्रकरणामुळे आजी माजी संचालक अडचणीत आले होते. पण याच संचालकांना उमेदवारी देण्यात आली. 21 जागांपैकी 4 जागा बिनविरोध निवडून आल्यात. आता बातमी कोल्हापूरच्या वादग्रस्त टोलबाबत. येत्या 31 मे पूर्वी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचा पुनरुच्चार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये शिवसेना शाखेचा 29वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं शहरातल्या शाहू स्मारकामध्ये सेनेचा मेळावा पार पडला. त्यावेळी शिंदे यांनी हे आश्वासन दिलंय. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांनी अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. सुरेश जैन गृहमंत्री असताना अण्णा हजारे यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या 12 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मात्र जैन यांनी अचानक या खटल्यातून माघार घेतली. हा खटला मागे घेताना आजारपणामुळे कोर्टात उपस्थित राहणं कठीण झाल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांची ही विनंती मान्य करून कोर्टानं हा खटला रद्द केलाय. कोल्हापूरमध्ये मंगळवारी झालेल्या पावसाचा फटका रंकाळा तलावातल्या माशांना सुद्धा बसलाय. पावसामुळे रंकाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळल्यानं या तलावातले हजारो मासे मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे रंकाळा तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा पसरली. या तलावाचं पाणी दूषित झाल्यानं इतर जलचरांना देखील त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये दिवसाढवळ्या एका नवविवाहितेची धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या केल्यानं खळबळ उडाली. प्रियांका खराडे असं या महिलेचं नाव असून ही महिला काल दुपारी माहेरी आली असताना ही घटना घडली. प्रियांकाचं अवघ्या 8च दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. तिच्यावर दुपारी 2च्या सुमारास पासपोर्ट ऑफिसजवळ 4 वार करण्यात आले. या हत्येचं कारण समजलं नसलं तरी प्रेम प्रकरणाच्या वादातून ही हत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात येते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मेळघाटमध्ये अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आदिवासी विभागाकडून आरोग्यविषयक जाणीव जागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या अभियानाचं काल उद्घाटन केलं. 5 मे ते 15 जून या कालावधीमध्ये हे अभियान आयोजित करण्यात आलं. या कालावधीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं 2 गाड्या 84 खेड्यांमध्ये फिरणार आहेत. या दरम्यान प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून या अंधश्रद्धा दूर करण्याचा समितीच्या वतीनं प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय जादूटोणाविरोधी कायद्याबद्दल सुद्धा जनजागृती केली जाणार आहे. राज्य सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि समता पुरस्कारांचं काल वितरण झालं. यावेळी समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर उद्योजक मिलिंद कांबळे, पत्रकार यदू जोशी, संगीतकार प्रभाकर धाकडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समता गौरव पुरस्कार देण्यात आले. इंदू मिलच्या जागेमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र प्रयत्न करतायत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला पुन्हा एकदा सांगितलं. लोकसभेमध्ये काल ऐतिहासिक जीएसटी विधेयकाला मान्यता मिळाली. त्यामुळे आता देशभरामध्ये एकच कर रचना अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. लोकसभेमध्ये 352 विरुद्ध 37 अशा मतांनी या विधेयकाला पाठिंबा मिळाला. मात्र हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात यावं ही विरोधकांची मागणी सरकारनं फेटाळून लावली. त्यामुळे काँग्रेसनं सभात्याग केला. देशामध्ये सध्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी दुहेरी कर रचना आहे. जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर ती बंद होऊन उत्पादन आणि सेवांवर सरसकट एकाच दरानं कर आकारला जाणार आहे. त्यामुळे काही राज्यांचा महसूल बुडण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे पहिली 5 वर्ष केंद्र सरकारकडून राज्य सरकारना
ठराविक भरपाई दिली जाणार आहे। यावेळी लोकसभेत अरुण जेटली आणि सोनिया गांधी यांच्यात हलकीशी शाब्दिक चकमक झाली। दरम्यान उद्योग क्षेत्रानं मात्र या विधेयकाचं स्वागत केलंय। लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर होताना भाजपला खजील व्हायची वेळ आली। भाजपच्या 12 खासदारांनी विधेयकाच्या एका कलमाच्या बाजूने मतदान करायच्या ऐवजी त्याच्या विरोधामध्ये मतदान केलं। त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली नाराज झाले। या प्रकाराबद्दल त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्याशी सुद्धा चर्चा केली। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली। नरेंद्र मोदी यांचं सरकार म्हणजे एका व्यक्तीकडून काही लोकांचं ठराविक लोकांसाठी चालवलं जाणारं सरकार आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला। त्यामुळे सत्तेचं केंद्रीकरण होत आहे आणि राष्ट्राचे अधिकार कमी होत आहेत, अशी टीका सुद्धा त्यांनी केली। केंद्रीय माहिती आयुक्तांचं पद अजूनही रिकाम आहे, याकडे सुद्धा सोनिया गांधी यांनी यावेळी लक्ष वेधलं। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या कारभारामध्ये पारदर्शकता नसल्याची टीका केली। केंद्र सरकार माहितीचा अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला। अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी काल लोकसभेमध्ये स्वतःच्या सरकारची विकेट घेतली। गारपिटीला रोखण्यासाठी सरकार काहीच करत का नाही, असा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्नकाळामध्ये विचारला। त्यांचा हा प्रश्न ऐकून सभागृहातले सदस्य बुचकळ्यात पडले। अखेर विज्ञान खात्याचे मंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं। गारपीट किंवा भूकंप रोखण्याइतकं विज्ञान प्रगत झालेलं नाही, असं त्यांनी उत्तर दिलंय। यापूर्वी तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही असा दावा करून दिलीप गांधी यांनी विज्ञानाचे धिंडवडे काढले होते। ग्रीन पीस इंडिया आणि फोर्ड फाउंडेशन नंतर आता केंद्र सरकारनं आपला मोर्चा बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडे वळवलाय। आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका भारतीय स्वयंसेवी संस्थेला या फाउंडेशनकडून निधी पुरवला जातो, त्यावर आता केंद्रीय गृह मंत्रालय पाळत ठेवत असल्याचं कळतंय। गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून ही पाळत ठेवली जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, पण ही अधिकृत चौकशी नसल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर गृह मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यामध्ये भारत आणि चीन दरम्यानचे संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आशियामध्ये स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणखी वाढेल, असं मोदी यांनी ट्विट करून सांगितलंय। मोदी 14 मे ते 16 मे या कालावधीमध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत। चीनच्या भेटीनंतर 17 मे रोजी मोदी मंगोलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दरम्यान मोदींच्या दौऱ्यादरम्यान सीमावादावर आणखी प्रगती होईल, अशी आशा चीनने व्यक्त केली। तर भारत आणि चीन दरम्यानचा संवाद वाढत असल्याबद्दल अमेरिकेनं समाधान व्यक्त केलं। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वतीने काल काँग्रेस खासदारांसाठी 10 जनपद इथं खास भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं कारण मात्र कळू शकलेलं नाही, पण या निमित्तानं मोदी सरकारविरोधात रणनीती आखण्यासाठी आणि पक्षामधल्या संभाव्य बदलावर चर्चा करण्यात आली। राहुल गांधी यांच्या हातात पक्षाची धुरा सोपवण्याबद्दल पक्षातल्या नेत्यांचं काय म्हणणं आहे, याचा अंदाजही या निमित्तानं घेण्यात आला। काही माजी कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। ब्रिटनमध्ये आज मतदान होतंय। ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या 650 जागांसाठी हे मतदान होतंय। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ही निवडणुका होत आहेत। डेव्हिड कॅमरून यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी 647 जागांवर लढते, तर मिलिबँड यांची लेबर पार्टी 631 जागांवर लढते। लेबर पार्टी 1997 ते 2010 या काळामध्ये सत्तेत होती। लिबरल डेमोक्रॅट्स हा पक्ष 631 जागांवर लढतोय। या पक्षानं सध्याच्या सरकारमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्षाशी युती केली होती। उद्या लगेचच या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल सुद्धा जाहीर करण्यात येतील। या निवडणुकीमध्ये अनिवासी भारतीयांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। या निवडणुकीमध्ये 6 लाखांपेक्षा अधिक अनिवासी भारतीय आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याचा विचार करून काही अनिवासी भारतीयांना उमेदवारी सुद्धा देण्यात आली। 26/11 हल्ल्याचा अतिरेकी मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय। त्यामुळे लखवीला कोर्टात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी याचिका लखवीच्या वकिलांनी केली। 26/11 हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टात लखवी विरोधात खटला सुरू आहे, पण लखवीला परदेशी गुप्तचर संस्थांच्याकडून आणि तालिबानकडून धोका आहे आणि खटल्याच्या सुनावणीला येताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यावर लखवीच्या जीवाला असा काही धोका आहे का, अशी विचारणा पाकिस्तानच्या कोर्टानं पोलिसांकडे केली।
काश्मीरसारख्या वादग्रस्त विषयावर कुणाचीही बाजू घ्यायला ऑस्ट्रेलियानं साफ नकार दिलाय। हा विषय भारत आणि पाकिस्तान यांनी शांततेच्या मार्गाने सोडवावा असं ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री जुली बिशप यांनी म्हटलंय। बिशप सध्या 2 दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये त्यांना भारत ऑस्ट्रेलिया नागरी अणुसहकार्यावरही प्रश्न विचारण्यात आला। ऑस्ट्रेलिया ऊर्जा संपन्न देश आहे आणि ही ऊर्जा जगभर निर्यात करण्याची ऑस्ट्रेलियाची इच्छा आहे। या करारावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान चर्चा सुरू आहे। कठोर निर्बंधातच अणुऊर्जा भारताला निर्यात करण्यात येईल असंही जुली बिशप यांनी स्पष्ट केलंय। इंडोनेशियाच्या पश्चिमी जावा प्रांतामध्ये झालेल्या भूस्खलनानंतर इथलं बचावकार्य वेगात सुरू आहे। अजून सुद्धा अनेक स्थानिक लोक बेपत्ता आहेत। पँगललेंगन जिल्ह्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय, तर इतर 9 जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय। IPL मध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं किंग्स 11 पंजाबचा धुव्वा उडवला। ख्रिस गेलनं 117 रन्स फटकावत 226 रन्सचा डोंगर उभारला। या टार्गेटचा पाठलाग करण्याआधीच पंजाबच्या टीमनं अक्षरशः बंगळुरू समोर नांगी टाकत आपला खेळ अवघ्या 88 रन्समध्ये आटोपला। 13.4 ओव्हरमध्येच पंजाबची टीम तंबूत परतली आणि 138 रन्सनी बंगळुरूचा विजय झाला। कालच्या बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला ख्रिस गेल। त्यानं 57 बॉल्समध्ये 117 रन्स तडकावल्या। त्याला पंजाबकडून 2 वेळा जीवदान मिळालं। त्याच बळावर बंगळुरूने अवघे 3 गडी गमावत 226 रन्स ठोकले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता विकास गौडा आणि रौप्य पदक विजेती सीमा पुनिया या दोन्ही थाळीफेकपटूंची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली। देशाच्या क्रीडा क्षेत्रामधला हा सर्वोच्च पुरस्कार आहे। गौडाची या पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा शिफारस झाली। गेल्या वर्षी क्रीडा मंत्रालयानं तयार केलेल्या यादीमध्ये गौडाचं नाव होतं। गौडाने सीमा पुनिया सोबतच पॅरा ऑलिम्पिकपटू HN गिरीशा आणि जागतिक स्पर्धेतील भालाफेकीतला सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझरिया यांची सुद्धा खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली। अल्वारो मोराटा आणि कार्लोस टेव्हेज यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर ज्युव्हेंटस संघानं चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत रिअल माद्रिदला पराभवाचा धक्का दिलाय। या विजयासह ज्युव्हेंटसनं अंतिम लढतीत विजेतेपदाच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलंय। गेल्या सीझनमध्ये मोराटा रिअल माद्रिद संघातून बाहेर पडून ज्युव्हेंटसमध्ये आला होता। आता 13 मे रोजी ज्युव्हेंटस संघाला रिअल माद्रिदच्या घरच्या मैदानावर खेळायचं आहे। या लढतीत विजय मिळाला तरच ज्युव्हेंटस चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकतो। अक्षय कुमारच्या गब्बरवर समीक्षकांनी टीका केली असली तरी बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं 50 कोटींपर्यंत मजल मारली। सिनेमाची सुरुवात तशी संत झाली, पण नंतर बॉक्स ऑफिसवर त्यानं चांगलाच गल्ला जमवलाय। प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनी नुकताच बाजीराव मस्तानी सिनेमासाठी एकत्र एक डान्स शूट केलाय। प्रियंकाचं यावर असं म्हणणं आहे की हा डान्स शूट एकदम मस्त शूट झालाय। या सिनेमामध्ये प्रियंका बाजीराव पेशवेंची पहिली पत्नी काशीबाईंच्या भूमिकेत तर दीपिका मस्तानीच्या भूमिकेत दिसणार आहे। शूटिंगच्या वेळी दोघींनी एकमेकींचं खूप कौतुक केलं। दीपिकाच्या रामलीला सिनेमामध्ये प्रियंकानं एक डान्स सुद्धा केला होता। अभिनेता राजकुमार रावनं अभिनेत्री विद्या बालनच्या थोबाडीत मारली। एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 3 वेळा। निमित्त होतं हमारी अधुरी कहाणी या सिनेमाच्या शूटिंगचं आणि हा सिनेमातलाच एक शॉट होता। सिनेमा हा 12 जूनला रिलीज होणार आहे। शाहरुख खानच्या फ्रुटीच्या जाहिरातीवर राज कुंद्रानं बरेच ताशेरे ओढले होते। ही जाहिरात डबल मिनिंगची आहे असं सुद्धा त्यानं म्हटलं होतं। त्यावर इंडस्ट्रीमध्ये राज कुंद्रावर टीकाही झाली, म्हणून आता त्यानं सावध पवित्रा घेतलाय। आता त्यानं म्हटलंय की मला किंग खान खूप आवडतो। असं म्हणतात की रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मे महिन्याच्या शेवटी साखरपुडा करणार आहेत। सध्या दोघं एकत्रच राहत आहेत, पण घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोघं आता एंगेजमेंट करणार आहेत। एका रेस्टॉरंटमध्ये रणबीर आणि कतरिनानं एकत्रित बसून हा निर्णय घेतलाय। त्यावेळी तिथे पोहोचलेल्या कॅमेऱ्यांना रणबीरनं पॉझिटिव्ह साईन सुद्धा दाखवली। उडता पंजाबमध्ये पहिल्यांदाच आलिया भट्ट वेगळ्या भूमिकेत दिसेल। सिनेमात ती बिहारी बनली। पंजाबमध्ये आलेली बिहारी मुलगी गावातली। आतापर्यंत आलियानं शहरी भूमिका साकारली होती। उडता पंजाबमधली तिची भूमिका ही खूप वेगळी आहे। तिच्यासोबत शाहिद कपूर, करीना कपूर सुद्धा आहेत।
नुकतीच श्रीदेवी आणि श्रद्धा कपूर यांची एक बैठक झाली, दोघींमध्ये छान गप्पा सुद्धा रंगल्या। त्यावेळी हेमा मालिनीनं श्रद्धाला कॉम्प्लिमेंट दिली, ती म्हणाली की तू नवी ड्रीम गर्ल आहेस। हे ऐकून श्रद्धा तर जामच खुश झाली। पिकू करताना मजा आली असं दीपिका अलीकडे सर्वांना सांगते। इरफान खान, बिग बी या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या बरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल ती सतत सांगत असते। अलीकडेच तिने सांगितलं की इरफान खान तिच्यासारख्या व्यावसायिक चित्रपट अभिनेत्रीशी फारसं बोलणार नाहीत असं तिला वाटलं होतं, पण इरफान खान यांच्या साध्या आणि मृदू स्वभावामुळे काम करताना अजिबात दडपण जाणवलं नाही असं ती आता आवर्जून सर्वांना सांगते। माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल सध्या गीतकाराची भूमिका निभावत आहेत। त्यांनी आगामी चित्रपट जैनब अ सेलिब्रेशन ऑफ ह्युमॅनिटी या चित्रपटासाठी 5 गाणी लिहिलीत। हा चित्रपट राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित आहे। या चित्रपटाच्या माध्यमामधून मानवता आणि सौहार्दपूर्ण वागणुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं सिब्बल यांनी सांगितलंय। राम कपूरची ओळख छोट्या पडद्यामुळे झाली। टीव्हीवरची त्याची मालिका लोकप्रिय झाली, पण स्वतः राम कपूर अजिबातच टीव्ही पाहत नाही। तेवढा वेळ आपल्याकडे नसल्याचं तो म्हणतो। आता त्याचा सिनेमा रिलीज होतोय, कुछ कुछ लोचा है या विनोदी सिनेमामधून तो आता मोठ्या पडद्यावर भेटणार आहे। स्पीड न्यूजमध्ये आता इथंच थांबूया, पण थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत फिटनेस फंडा। तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत।